क्रिकेट ते खेळले आणि आता त्यांचा होईल सन्मान. अभिनंदन टीम मानपाडा पोलीस स्टेशन, डायगर पोलीस स्टेशनला त्यांनी नमवलंय या प्रेक्षणीय मॅच मध्ये. अभिनंदन मानपाडा पोलीस स्टेशन. अप्रतिम दर्जेदार खेळ या सर्वच आमच्या पोलीस बांधवांनी दाखवलाय या मॅच मध्ये. थँक्यू कुणाल सर. त्याचबरोबरीने धन्यवाद चंद्रकांतजी शेट्टे सर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही या क्रीडानगरीमध्ये करतोय. स्वर्गीय रघुनाथ कालन क्रीडानगरी हेदूटने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पर्व 21वा आणि आजचा 12वा दिवस. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन करणारी ही स्पर्धा जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने. आणि आता एक महत्त्वाचा सामना तुमच्या भेटीला येते. महाराष्ट्रातील ग्रामीण क्रिकेटचा आपण विचार केला तर महासत्ता म्हणून ओळखली जाणारी गोरसाई ब आणि त्यांच्या विरोधात मात्र उभे टाकले ते टेंबिवली हा संघ. खरं तर कल्याण, बदलापूर, भिवंडी, रायगड यामधील 12 संघ निवडण्यात आले होते आयोजक मंडळींकडून. कानपोली, गोरसाई ब जो सध्या मैदानात खेळतोय, जीवदानी बामणडोंगरी हा संघ लकी ड्रॉच्या मार्फत जाऊन पोहोचलाय फायनलमध्ये. माणकेश्वर, केगाव, उरणचा संघ, टेंभोडे, पनवेलचा संघ, वाशी, नवी मुंबईचा संघ, दिघोडे देखील खेळला. उरणचा संघ, टेंबिवली. भारत गीते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी जिंकलाय. 36 धावांची खेळी केली. सर्वप्रथम त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. भारत गीते आपला सन्मान इथे केला जाईल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आणि त्याच्यानंतर पूर्ण टीमला ती विनिंग ट्रॉफी दिली जाईल. मी अनंत पाटील यांना विनंती करतोय एका लिजंड खेळाडूच्या शुभ हस्ते भारत गीते आपला सन्मान इथे केला जातोय. अभिनंदन. वेल प्लेड. 36 धावांची बहरदार खेळी तुम्ही साकारलीत या मॅच मध्ये आणि त्याच्यानंतर संपूर्ण विनिंग टीम या मानपाडा पोलीस स्टेशन सगळी टीम या. आपल्याला ती ट्रॉफी हस्तांतरित केली जाईल. कॅप्टन डायगर पोलीस स्टेशन चा संघ आपण देखील या. डायगर पोलीस स्टेशन
डायगर पोलीस चौकीचे सर्वच खेळाडू, डायगर पोलीस स्टेशन, काशीनाथ काना पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण ही सन्मानाची ट्रॉफी विजेत्या टीमला प्रदान करावी. तर काशीनाथ काना पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही सन्मानाची ट्रॉफी एक्झिबिशन मॅच मध्ये जिंकलेले आमचे हे सगळेच पोलीस बांधव आहेत. मानपाडा पोलीस स्टेशन आणि त्यांचा सन्मान विनिंग टीम ची ही ट्रॉफी देऊन इथे केला जाणार आहे. प्रेक्षणीय सामना नुकताच रंगला आणि ही ट्रॉफी कॅप्टनला हस्तांतरित इथे केली जाते. अभिनंदन, वेल प्लेड. आपल्या आयुष्यातला अविस्मरणीय सामना ते इथे खेळलेत 21व्या पर्वामध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आणि विनिंग टीम आहे मानपाडा पोलीस स्टेशन. डायघर पोलीस स्टेशनला त्यांनी नमवलंय. अभिनंदन सगळ्याच पोलीस बांधवांचा. आपला वेळ, अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिला. डायगर पोलीस चौकी, डायगर पोलीस स्टेशनचे खेळाडू आपण असाल तर आपण देखील या, आपलाही सन्मान इथे केला जाईल. डायगर पोलीस चौकीचे सर्व खेळाडू, आपण 1 मिनिट मॅच सुरू करू नका. डायगर पोलीस चौकीचे खेळाडू आपण जर इथे असाल तर आपल्याला विनंती, आपण देखील या, आपला सन्मान इथे केला जाईल. डायगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपण जर असाल तर आपण देखील या, आपला सन्मान इथे केला जाणार आहे. डायगर पोलीस स्टेशन ज्यांचं सहकार्य, मानपाडा पोलीस स्टेशन आणि डायगर पोलीस चौकी आपलं सहकार्य नेहमीच आपल्याला लाभलंय आणि त्याचमुळे डायगर पोलीस जे खेळाडू आहेत ते जर असतील इथे उपस्थित तर त्यांना विनंती, आपण देखील या, आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्याला सन्मानित इथे केलं जाणार आहे. तो 4 षटकांचा सामना तुम्ही पाहिला, प्रेक्षणीय सामना. आता जाऊया मॅच कडे, जिथे आणखीन एका दिमागदार सामन्याला सुरुवात होते, कारण हा सामना सेमी फायनलचा आहे. त्या ठाणे, भिवंडी, रायगड, पनवेल या गटातून, बदलापूर गटातून पाहूया कुठला संघ जिंकतोय या सेमी फायनल मध्ये. टेंबिवली आणि गोरसैब. जाऊया समालोचन कक्षात. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सलामीची जोडी टिंबिवली संघाची प्रतीक. पहिलाच बॉल पवन केनेचा स्वीपर कव्हरच्या दिशेने हल्ला चढवलाय. पवनच्या विरोधात पहिल्याच बॉल वरती चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. कमालीची सुरुवात पहिल्याच बॉल वरती करत असताना फलंदाज प्रतीक पाटील. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही पुन्हा एकदा करतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. पहिल्याच बॉल वरती प्रतीक पाटीलने एवन पवनच्या विरोधात स्वीपर कव्हरच्या दिशेने हा चौकार केसला. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. टॉस जिंकला गोरसई ब ने आणि त्याने एक स्वीकारलं क्षेत्ररक्षण. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी टेंबिवलीला. पुन्हा शॉर्ट पिच बॉल कट करायचा होता. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू मागे जात असताना झेल घेतलाय. कमालीचा झेल जतीन पवारने हा झेल घेतलाय. प्रतीक पाटीलचा खेळ खल्लास होतोय आणि ही येते विकेट योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. पहिल्या बॉलवरती स्वीपर कव्हरच्या दिशेने चपराक पाहायला मिळाली. जोरदार आक्रमण झालं आणि दुसऱ्याच बॉलवरती पवन केने ने विकेट घेतले आणि त्याचे एक्सप्रेशन पहा. 70-70 यूट्यूब चॅनलवरती देखील से प्रेक्षक वर्ग जोडले गेले. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकासमवेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आज जे क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झाले 4 ते 6 दरम्यान तुम्हाला लकी ड्रॉचं कुपन देण्यात येईल आणि त्यामधील नशीबवान विजेत्या प्रेक्षकाला मात्र मोटार सायकल देण्यात येईल. आणि त्याचबरोबरीने सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर प्रेक्षकास 1500 रुपयांचं पारितोषिक. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती लगेच प्रत्युत्तर दिलंय ते पवन केनेने विकेट मात्र घेतले. ती प्रतीक पाटीलची. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. टीमचा कर्णधार परेश सरसेनापती मैदानात दाखल झालाय. महत्वाची लढाई आहे.
ग्रामीण क्रिकेटमधील महासत्ता एकमेकांच्या विरोधात भिवंडीतील एक दोन नामवंत संघ पहिल्यांदा संधी मिळाले दोन्ही संघांना या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात एवन पवन केने गोलंदाजी करतोय कर्णधाराच्या विरोधात. पुन्हा टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल आला, अपील जोरदार केली जाते आणि इट्स अ बिग विकेट. सरस सेनापती गारद केला पवन केनेने. ही येते विकेट योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. क्वालिटी बॉलिंग बाय A1 पवन. जोरदार अपील झाली, विश्वास होता आणि पंचांनी देखील थोडा वेळ घेऊन मात्र बाद घोषित केलं. आणि त्यानंतरचं पवन केनेचं सेलिब्रेशन पहा, कारण स्वतः परेशने मात्र खेळपट्टी सोडली आणि दुसरा धक्का दिलाय पवन केनेने. आतापर्यंतचं स्टॅट आपण पाहिलं, या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेणारे गोलंदाज 4 गोलंदाज आहेत. पाहूया पवन केने विकेट हॅट्रिक घेईल का. सेमीफायनलची लढत चालू आहे. तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो या क्रीडा नगरीमध्ये. 12 संघ या पोलमध्ये होते. पहिल्यांदा भिवंडीतील संघांना संधी मिळाली, या गोष्टीचा उल्लेख कॅप्टनने देखील केला. आयोजकांचे त्याने आभार मानले आणि आता भिवंडीतील 2 संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत. फायनलला लकी ड्रॉच्या माध्यमातून पोहोचलाय तो रायगड पनवेलमधील जीवदानी बामणडोंगरी हा संघ. 4-2. नेक्स्ट मॅच बेतवडे आणि मोठी देसाई. आपणास विनंती आहे की आपण देखील उपस्थिती दाखवायची. ग्रामीणचा सामना होईल पुढचा. स्विच करण्याचा प्रयत्न होता. आज लढती आहेत या बेतवडे आणि मोठी देसाई, त्याचबरोबर ठाणे प्लस रायगड विरोधात शेष महाराष्ट्र. आणि त्या अगोदर इथे पंच नो बॉल घोषित करतायत. नो बॉलचा इशारा करण्यात आलाय, तो देखील हाईट साठी. सेकंड बाउन्सरचा सादिक राजापूरकर सरांचा इशारा. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतरच्या चेंडूवरती विकेट. तिसऱ्या चेंडूवरती कर्णधार बाद झाला. टेंबिवली संघाचा मैदानात दाखल झालाय तो फलंदाज मनीष पाटील. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल, नामी संधी आहे पवनच्या विरोधात आक्रमण करण्याची. स्वीप केला, वॉट अ शॉट, कम्मालीचा स्वीपचा फटका. बॉल चालला भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँडच्या दिशेने. हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस मनीष पाटीलच्या बॅटमधून. चौकार. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 6-6चा महासंग्राम आपण अनुभवतोय आणि हा येतोय तो चौकार. खोदून काढलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. बॉल चाललाय डीप कव्हरला. 2 धावा इथे जमवल्यात, फेक होते आणि 2च धावा. कम्मालीचं आक्रमण. भले 2 विकेट आले असतील टेंबिवली संघाच्या, परंतु पवन केनेच्या विरोधात या ओव्हरमध्ये 2 चौकार देखील आलेले आहेत. धाव फलक जाऊन पोहोचलाय टेंबिवली संघाचा 11वरती 2. धाव बांधायला लागेल तो आदित्य आणि त्याचबरोबर मनीषला. फलंदाज बाद झाला प्रतीक पाटील. पहिल्या बॉलवरती त्याने चौकार मारला, त्याची विकेट घेतली. त्यानंतर कॅप्टन आला, परेश देखील बाद झाला. आता डाव सावरताना दिसतोय तो फलंदाज मनीष पाटील. खोलात टाकला होता चेंडू, बॅक टू द बॉलर. पवन केनेचं प्रत्युत्तर पहा. कुरघोड्या तुम्हाला सर या संपूर्ण मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत, कारण हा 6-6चा महासंग्राम, सर्वात लोकप्रिय स्पर्धा जर का तुम्हाला जिंकायची असेल तर प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला काही ना काहीतरी नवीन ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर घेऊनच यावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 2-11. नाही, निश्चितच आपण जसं मगाशी संघनायकांनी जसा उल्लेख केला, खास करून मी टेंबोली संघाचा मी संघनायकाला बोलेन, तो मगाशी म्हणाला होता की आम्हाला जास्त आवडलं असतं की 2 संघ भिवंडीचे जर अंतिम फेरीमध्ये पोहोचले असते. ड्रॉमध्ये आपण बघितलं की रायगड विभागातला संघ बामणडोंगरी संघ पोहोचला अंतिम फेरीमध्ये ड्रॉच्या माध्यमातून. आणि 2 संघामध्ये जी उपांत्य फेरी जी लागली आहे ती बघते की दोन्ही भिवंडीचे संघ आहेत. त्यामुळे त्याला अशी अपेक्षा होती की दोन्ही संघ जर आमच्या आले असते त्याला जास्त बरं वाटलं असतं. पण क्रिकेटचा हा भाग आहे, या स्पर्धेचा तसा भाग आहे. ड्रॉमध्ये आपण बघतो की 2 संघांमध्ये उपांत्य फेरीची लढत लागली. नाणेफेक जिंकल्यानंतर आपण बघितलं की लगेचच निर्णय घेतला की गोलंदाजी करू.
कॅप्टनची विकेट पवनने काढली. आपण बघितलं की आलेल्या चला मात्र शून्यावर त्याने बाद केलं आणि असं वाटलं होतं की थोडंसं दडपण तिथे बघायला मिळालं की काय, की तो फटका खेळण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. लास्ट मोमेंटला तो फटका त्याने ऑफर केला, बॅटची एज घेतली, चेंडू मागे निघून गेला आणि 2 विकेट्स पवनने काढल्या. इव्हन त्याच्या विरोधात आपण जर बघितलं तर टेंबुली संघाने सुद्धा चांगलं उत्तर दिलंय. 11 धावा कुठल्याच मैदानावर आणि सुरुवात चांगली केली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेमध्ये. धावसंख्या 11वर 2 गाडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या त्या 11. गोलंदाजीसाठी भावेश पवार. पहिलाच बॉल खोलात टाकला होता, मनगटाच्या साहाय्याने वळवला, मिड विकेटच्या दिशेनं फेक झाले, विकेट कीपर, परंतु 2 धावा इथे घेतल्या. चपळाईनं 2 धावा. धावांची जमवाजमव करावीच लागणार आहे. समोर महासत्ता आहेत भिवंडीतील दोन्ही संघ. त्याच गोष्टीचा उल्लेख प्रसाद परब सरांनी देखील केला. परंतु मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर भले मैदानाच्या बाहेर किती मैत्री असेल, आपल्याच विभागातील असतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये 6-6चा महासंग्राम जिंकायचे तर जिद्दीनं खेळावंच लागेल. उडवलाय बॉल पॉइंटच्या वरतून. बॉल चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं. पाठलाग करताय क्षेत्ररक्षक, पाठबोरे धावतायत. सीमा लगत मात्र बॉल अडवला जाईल, फेक होईल. तत्पूर्वी 3 धावा धावल्यात. कम्मालीची रनिंग. मनीष आणि त्याच्या साथीला तो आदित्य भोईर. धावांची गरज आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पहिल्यांदा भिवंडी तालुक्यातील संघांना खेळण्याची ते संधी मिळाले आणि त्या संधीचं सोनं, कारण क्रिकेट हा खेळ संधीचा आहे. सुनील गावस्कर सर म्हणतात क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स. हा खेळ संधीचा आहे. संधीच्या शेपटाला पकडा आणि संधी आयुष्यमय. क्रिकेटमय आयुष्य मात्र आपलं सोनं करा. धावसंख्या 16, विकेट 2 आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्यात पवन केनेने. आदित्य फलंदाजी करतोय. 2 चेंडू 5 वरती तो खेळतोय. मनीषच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 4 चेंडू 6 वरती तो खेळतोय. भावेश पवार गोलंदाजीसाठी. वेगवान चेंडू पहा. टप्पा पडल्यानंतर राईज होत असताना वेगानं मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू. उपांत्य फेरीची लढत, महत्वाचा सामना. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, कम्मालीचा फटका खेचलाय. मनीषच्या बॅटमधून आणखी एक येतोय चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, चौकार. टोळकीचा म्होरक्या भावेश पवार. महत्वाचा खेळाडू आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सेनापती आहे आणि त्या सेनापतीच्याच विरोधात आक्रमण करायला सुरुवात केली ती मनीष पाटीलने. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. तर हा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक होता. अगदी गुडघे टेकून मागच्या बाजूला फटका खेचला, चौकार. पुन्हा तोच प्रयत्न स्कूप करण्याचा, परंतु इथे फटका फसलेला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळत असताना फलंदाज बाद होतोय. तो मनीष पाटील ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते, त्याची विकेट घेण्यात यश मिळालंय. ते भावेश पवारला ही येते विकेट. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. धन्यवाद चंद्रकांतजी फुटाणे. प्रेक्षकांचं देखील मनोरंजन करतायत. सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 21वा पर्व आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. श्याम पाटील ड्रीम मेकर्स अकॅडमी डोंबिवलीचे समोर जे आमचे सगळे नृत्य कलाकार तिकडे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत. त्यांचंही आभार या स्पर्धेच्या निमित्ताने. 3 विकेट गेल्यात. प्रसाद सर, विकेट हा एक महत्त्वाचा मुद्दा राहील आणि या स्पर्धेचा आपण विचार केला, कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आपण पाहिलं तर विकेट फार महत्त्वाचे आहेत. 20 धावा, 3 विकेट. बावेचा बॉल पुन्हा पाठ टाकला होता. हलक्या हातानं मनगटानं वळवलाय. डीप मध्ये फिल्डर येतो, पोहोचतोय, फेक होईल. विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो, परंतु 2 धावा इथे घेतल्या. चपळाईनं 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट चालू आहे भावेश पवारच्या विरोधात. झटकनाला पटकन षटक समाप्त केलं भावेश पवारने. आपल्या षटकात धावा दिल्या त्या 11. 1 विकेट त्यानं घेतले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि टेंबिवली संघाची धाव संख्या 22. विकेट गेल्या 3.
आपण बघतोय की समीर की षटकामागे सरासरी खूप चांगली मेंटेन केली आहे. दोन्ही षटका आपण बघतो की 11 धावा आल्या होत्या. इव्हन आपण बघितलं की पवनने पॉवर प्लेमध्ये 11 धावा खर्च करून 2 विकेट काढल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलं की त्या मोमेंटला षटक क्रमांक 2 मध्ये आला भावेश, त्याने 1 विकेट काढली. पण टेंबिवली संघाने मात्र सरासरी खूप चांगली मेंटेन केली. प्रति षटकामागे 11 धावा कुठल्या आहेत, 22 धावफलकावर आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. प्रयत्न असेल आदित्य भोईर ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय ग्राउंडच्या आतमध्ये 2 चेंडूमध्ये 5 वर तो खेळतोय. मनीष पाटील खूप चांगल्या टचमध्ये होता. मनीषने चांगली फॅटिंग केली. इव्हन बघितलं की त्याने पवनला सुद्धा एक चौकार मारला होता. भावेश होता त्याने एक चौकार मारला. खूप चांगला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक त्याने फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने दाखवला. आणि 2 चौकार मारल्यानंतर तिसरा चेंडूवर पुढच्या चेंडूवर अजून एक इम्प्रोव्हाइज करायचा प्रयत्न. पण तो असं म्हणेन की आता समिती दुर्बुद्धी सुचली. तो मात्र फटका आपण बघितला फसला आणि फाईन लेगमध्ये कुठली चूक न करता जेल पकडला गेला. तिथे मात्र विकेट काढली ती गोलंदाज भावेशने, ती म्हणजेच फलंदाज मनीष पाटीलची. अल्ताफ शेख आता मात्र नवीन आलेला फलंदाज 5व्या क्रमांकावर. बघायचं आता मात्र अल्ताफ आणि आदित्यमध्ये जी पार्टनरशिप बिल्टअप होईल ती अत्यंत इम्पॉर्टंट असेल ती टेंबिवली संघासाठी. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 आता गोलंदाज घेऊन येतोय सूरज केणे. तिसऱ्या षटकामध्ये तिसरा फ्रेश गोलंदाज आता मात्र वापरलेला आहे. गोरसई संघाने संदेश या संघाचा संघनायक ते मात्र चांगलं वक्तव्य मगाशी केलं, चांगले बाईट्स दिले मैदानावर आमच्या व्यासपीठावर, जिथे मात्र त्याच्या टॉस झाल्यानंतर. आणि तोंड भरून कौतुक केलं आयोजकांचं या स्पर्धेमध्ये त्यांना संधी दिली त्याबद्दल. लक्षात ठेवा अजय जडेजा स्टँड तुम्हाला खाली ठेवायचा आहे, जो आज फक्त महिलांसाठी आम्ही राखीव ठेवलेला आहे. ही गोष्ट जेव्हा प्रेक्षकांनी लक्षात ठेवायची आहे. तिसरं षटक सूरज शॉर्ट पिच चेंडू थोडासा मागे थांबून ऑनसाईडला चेंडूला पूलचा फटका दाखवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिडॉनला लॉंग ऑनवर येऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 1 धाव. अजय जडेजा प्रेक्षक कक्षामध्ये ज्या ठिकाणी जे प्रेक्षक आहे त्यांना एक नम्र विनंती आहे की ते स्टँड तुम्हाला आता खाली ठेवायचं आहे. कारण आज खास करून महिला वर्गांसाठी जे आमचे संघटनेचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी मात्र हे स्टँड आम्ही आज राखीव ठेवलेलं आहे. तिथे फक्त महिला बसतील याची मात्र नोंद प्रत्येक प्रेक्षकाने घ्यायची आहे. पहिला स्टँड डाव्या बाजूने आमचा पहिला स्टँड आहे, जिथे बाईकला कार लागली आहे, बक्षीस आहेत, आमची जी ड्रिंक ट्रॉली आहे त्याच्या बाजूचा पहिला स्टँड म्हणजेच अजय जडेजा स्टँड. धावसंख्या 23. सूरज केणे पॉवर प्ले संपल्यानंतर षटक क्रमांक 3 तो घेऊन आलाय उंबरली गावेंकडून. चांगला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, क्षेत्रशक्ती ते डीपमध्ये पेट्रोलिंग करतोय माउंट लाईनवर. चेंडू तिथे कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा सहजगत्या अल्ताफ इथे पूर्ण करतोय. गुड बॅटिंग अँड गुड स्ट्रोक ऑफर केलाय. बिटवीन द विकेट तेवढेच स्ट्रॉंग आहेत. सिंगल डबल सुद्धा तेवढंच प्राधान्य देणं गरजेचं आहे, कारण मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बघितले की 3 फलंदाज खूप झटपट बाद झाले. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली टेंबिवली संघाची. धावसंख्या 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगला विहंगम दृश्य तुम्हाला बघायला मिळतंय. 360 ग्राउंड. मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतो तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केलेली आहे. प्रेक्षकांना एक नम्रतेची सूचना आहे. अजय जडेजा जो स्टँड आहे जिथे आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला, तो खास महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आजच्या दिवसासाठी. विनंती आहे सर्व प्रेक्षकांना की तो कृपया करून आपण खाली करावा आणि समोरील स्टँडमध्ये जाऊन आपण आसनस्थ व्हावं, ही विनंती देखील आम्ही तुम्हाला करतोय. पुढचा चेंडू ऑन साईडला पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगमध्ये एक्झिक्यूट केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू पवन कव्हर करतोय, फेक करतोय तोपर्यंत दोनचा प्रयत्न सुरू आहे. गुड रनिंग, थोडासा वाईडिश थ्रो, याचा फायदा उचललाय फलंदाजाने आदित्य भोईरने आणि 2 धावा धावून तो पूर्ण करतोय. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते आपण बघतोय म्हणजे 28 वर. जसं आपण सातत्याने उल्लेख करतोय या स्पर्धेमध्ये, आज या स्पर्धेमध्ये ज्यांची वर्णी लागणार, ज्यांची मात्र आपला उपस्थिती बघायला मिळणार आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सर्व आज त्यांना भेटण्यासाठी महिला पदाधिकारी सुद्धा उपस्थित होतील. त्यांना बसण्यासाठी ही खास आपण व्यवस्था केली आहे अजय जडेजा स्टँडमध्ये. हो, क्या बात आहे, लाजवाब. प्रचंड वेग होता या चेंडूवर. ऑफस्टॉनच्या थोडासा बाहेर येऊन चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. फलंदाज आदित्य भोईरला बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. अत्यंत खोलवर टप्प्याचा चेंडू. आताच आपण बघितलं व्यासपीठावर या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक माजी आमदार सन्माननीय रमेशदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर मनोज प्रकाश घर यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हो, इम्प्रोव्हायझेशन, फटका इम्प्रोव्हाइज केलाय, बनवलाय, फाईनलीला डिपॉझिट केलाय. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग बघायला मिळते आहे गोरसई संघाची. ऋषभ पवार, एक्सलंट एफर्ट. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 30 धावा 3 गडी बाद. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघायचं आहे टेंबिवली संघ काय बघतोय येणाऱ्या 2 षटकांमध्ये. पण तत्पूर्वी आपण निश्चितच जाऊया खेळाडू कक्षामध्ये, जे मात्र जाणून घेऊया या खेळाडूंचं मत. 30 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. परेश
गोराडकर माझ्याबरोबर आहेत. परेश, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 30 धावा तुला पुरेशा वाटतात का या क्लायमेटिक कंडिशन कडे पाहता? सूर्य अस्ताला चाललाय हळूहळू आणि किती धावा करायला पाहिजे जेणेकरून सेकंड इनिंग मध्ये धावा डिफेंड होतील? नक्कीच 3 ओव्हरमध्ये 30 रन बरोबरच आहे आणि आता 2 ओव्हरमध्ये 25 ते 26 रन मारले तरी पण मॅच चांगली होईल क्लायमेटच्या हिशोबाने. हो, नक्कीच. 25 धावा जर इथून आल्या तर तुला असं वाटतं की या क्लायमेटच्या हिशोबाने या धावा महत्वाच्या ठरू शकतात, परंतु यावर्षी किती वेळा खेळलेला आहात गोरसेईच्या विरुद्ध? काहीतरी 2 वेळा मॅच झाले आमची, एक त्यावेळी जिंकले एक आम्ही जिंकले. परंतु आता या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये भारतातल्या जिथे तुम्हाला प्रवेश दिला गेलाय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेईच्या वतीने, तिथे काय वाटते? तो एक कॉन्फिडन्स घेऊन तुमचा संघ आलाय का? गावकरी आलेत का? आणि काय चर्चा सुरू होते ज्यावेळेला या सामन्याची उत्कंठ शिगेला पोहोचली होती? नक्कीच गोरसे टेंबिवली मॅच होती तेव्हा दोन्ही सपोर्टरांचा खूप सपोर्ट असतो आणि फ्रेंडशिपच मॅच होते जेव्हा होते तेव्हा आमची. आणि बोलायला गेलो तर आम्ही असा विचार केला की आमची फायनलला मॅच झाली तर चांगलं होईल, पण ठीक आहे चालेल, चांगला खेळ होईल. जास्तीत जास्त रन करून आता त्यांच्यावर प्रेशर कसा हे करता येईल तो प्रयत्न करू मी. मोनिश आणि मनीष, दोन बंधूंपैकी एक बंधू आउट झालाय. काय वाटतंय कितव्या नंबरला आणि किती वेळानंतर दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये तुला पाहिजे? मनीषच्याच मुळे आम्ही आता इन खेळतोय असं वाटतं मला. आणि ठीक आहे 2 ओव्हर आहेत, 12 बॉल आहेत. मनीष जरी पण एक लास्ट ओव्हर भेटली तरी पण चांगली बॅटिंग करेल. चला, हा महत्वपूर्ण संदेश आहे. शेवटचं षटक जरी मिळालं तरी देखील तो चांगली बॅटिंग करू शकतो, परंतु गोरसे आणि टेंबिवली या दोन टीमच्या दरम्यान मैत्रीचे संबंध आहेत आणि ते अबाधित असेच राहावेत. या स्पर्धेमध्ये त्याला असं वाटत होतं की फायनलमध्ये हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात येतील, परंतु ईश्वर चिठ्ठी झाली आणि आपण पाहिलं की बामणडोंगरी संघ फायनलमध्ये खेळतोय. हा सेमीफायनलचा सामना असाच रंगेल. जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षात. धन्यवाद. धन्यवाद कुणाल जाते. धावसंख्या 30 धावा, 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. सेकंड प्लेमध्ये पुन्हा भावेश पवार. राऊंड विकेट चेंडू, लिडिंग एज, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली जातोय, खूप कॉन्फिडंट आहे आणि आपण बघतोय की डाऊन द कॅच आला, अप्रतिम झेल टिपला. फलंदाजी ते मात्र बाद होतोय. दुसरी विकेट काढतोय मैदानावर तो गोलंदाज भावेश पवार. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. किती कॉन्फिडंट आहे बघा प्रसाद सर. भावेश पवार ज्या पद्धतीने त्याने हा चेंडू टाकला, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी त्यावरती चढून हा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. टॉपेज घेतली, शॉर्ट मिड विकेट पर्यंत भावेश पवार धावत गेला आणि त्यानंतर सहज सोपा झेल त्याने ते मात्र घेतला. विकेट आले योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. परंतु आत्मविश्वासाबद्दल चर्चा करत होतो आणि ज्या खेळाडूची चर्चा कॅप्टन परेशने केले तो मैदानात दाखल झालाय. मोनिशकडून अपेक्षा आहेत आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक एक भली मोठी संधी आहे. त्या संधीच्या शेपटाला पकडायला हवं आणि गोरसई ब सारख्या महासत्ताच्या विरोधात मोनिशनं देखील यलगार करायला हवा, हीच अपेक्षा त्याच्या पाठीराख यांची देखील असेल. हो, निश्चित अशी फलंदाजी करावी लागेल. स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे. पहिल्या चेंडूवर विकेट काढले त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलाय भावेशचा. दुसरी विकेट आतापर्यंत या मॅचमध्ये काढली आहे. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये बघितलं आपण, जेव्हा पहिल्या षटकामध्ये 10-11 धावा खर्च केला, 1 विकेट काढली होती. षटक क्रमांक दुसरा तो वैयक्तिक घेऊन आलाय सेकंड स्पेलमध्ये आणि पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे. फलंदाज बाद झालाय तो अल्ताफ शेख. स्ट्रायकिंगला असेल तो मोनिश पाटील. पुढचा चेंडू भावेशचा. हो, क्या बात आहे, क्लोज टू द बॉडी. टप्पा पडल्यानंतर राईज झाला आणि खूप काही प्रश्न विचारून गेला. कॉन्फिडन्स बघा, जसं मग अशी उल्लेख केला की विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय, खूप चांगला कॉन्फिडन्स बघायला मिळतोय. आणि पुढचा चेंडून बघतो की अत्यंत वेगाने निघून गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक महत्त्वाची सूचना लक्षात असू द्या, पदाधिकारी आणि आयोजक यांना आय कार्ड कंपल्सरी आहे आणि निमंत्रित पाहुणेच फक्त मंचावरती असतील. ही महत्त्वाची सूचना आम्ही सर्वांनाच करतोय. आज मुख्यत्वे करून धन्यवाद योगेश. अत्यंत महत्त्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे. आम्ही माईकमध्ये जी नावं अनाऊन्स करू तेच फक्त निमंत्रित पाहुणे व्यासपीठावर असतील याची मात्र नोंद घ्यायची आहे. आणखी एक महत्त्वाचं आम्ही स्वागत करतोय. अगदी थोड्याच वेळात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी होईल आणि त्यांच्या सुरक्षितेसाठी सन्माननीय पोलीस जी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेत.
आणि सन्माननीय पत्रकार बंधू देखील उपस्थित झालेत. आम्ही आपलं जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाईच्या वतीने सहर्ष स्वागत करत होता. आणखी एक कडक बाउन्सर पाहायला मिळाला. पहा नाका समोरून हा बॉल काढला फलंदाजाच्या भावेश पवारनं. अजय जडेजा स्टँडमध्ये अजूनही काही पुरुष प्रेक्षक बसलेत. ज्या ठिकाणी आपण बघतोय ड्रिंक ट्रॉली त्याच्या बाजूचं जे पहिलं स्टँड आहे अजय जडेजा स्टँड, आपल्या मागे एक महिला बसल्या आहेत. ती फक्त जागा महिलांसाठी आम्ही राखीव ठेवली आहे. पुरुष प्रेक्षक विनंती करतो प्लीज तिथून उठा, नम्र विनंती करत आहोत. बाकी ठिकाणी भरपूर जागा आहे. तो आज स्टँड प्लीज खाली ठेवा, तो महिलांसाठी फक्त. धावसंख्या 30 वर थांबली आहे. मागचे तिन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. चेंडू स्वाईप करायचा प्रयत्न होता. चेंडू पुन्हा एकदा चेंडूच्या खाली गोलंदाज चूक करत नाहीये आणि काय कॉन्फिडन्स बघायला मिळतोय. चेंडू रिलीज केल्यानंतर ग्रीप, रनअप, रिलीज आणि फॉलो थ्रू आणि पुढच्या टप्प्यामध्ये फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. थँक्यू चंद्रकांतजी फुटाणे. एखाद्या इंजिनियरला देखील अँगलचा एवढा चांगला वापर करता येत नसेल तेवढा चांगला अँगलचा वापर सध्याच्या घडीला भावेश पवार करतोय. तो देखील लेफ्टी बॅटरच्या विरोधात. फार कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं लेफ्टी वर्सेस लेफ्टी. हे कॉम्बिनेशन फार रेअरली असतं आणि या कॉम्बिनेशनमध्ये बाजी मारली ती भावेश पवारनं. 3 विकेट घेतल्यात, 11 धावा दिल्यात. आमचे पोलीस बांधव त्यांचं मी इथे सहर्ष स्वागत करतोय, कारण थोड्याच वेळात मराठी जननायक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख, व्यंगचित्रकार, व्यासंग असं व्यक्तिमत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. परंतु धावा झाल्या, 30 विकेट गेल्यात 5. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. एकही धाव खर्च केली नाहीये. 2 विकेट्स काढलेत. बघायचं विकेट मेडन ओव्हर बघायला मिळेल का. स्ट्राईक एंडला तौसिफ. क्या बात आहे. लांब ठेवला चेंडू. टप्पा पडल्यानंतर बघतो की दुरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचण्याचा प्रयत्न होता तौसिफचा, पण त्याला दूर ठेवलाय. काय चेंडू हाताळलाय. गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू. आणि 5वा चेंडू आपण बघतो की या ठिकाणी षटकातले 3 चेंडू निर्धाव आहेत. 2 विकेट्स मात्र काढलेत बाकीच्या चेंडूंवर. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये 4 मेडल षटक बघितलेत आणि बघायचे 5वं आपल्याला बघायला मिळणार का. 1 फॉर द ओव्हरचा कॉल दिलाय पंचांनी. इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न. मेडन ओव्हर, विकेट मेडन ओव्हर. स्पर्धेमध्ये संदेश मात्रे पहिला गोलंदाज. देसाई संघाच्या विरुद्ध मोठे देसाई संघासाठी मात्र मेडन षटक टाकलं होतं. त्यानंतर उमेश मात्रे देसाई ब संघाचा खेळाडू निळजे संघाच्या विरोधात टाकलं होतं. त्यानंतर टेंबिवली संघाचा वेदांत पाटीलने नावा संघाच्या विरोधात टाकलं होतं. आणि त्यानंतर बरं खुल्या गटात आपण बघितलं मैत्री स्पोर्ट्स गावदेवी गावठणच्या विरोधात आर्यन 11च्या किरण खोबरेने मेडन षटक टाकलं होतं. आणि 5व्या मेडन षटकाची नोंद इथे केली जाईल. मोठी आपण बघतो की टेंबिवली संघाच्या विरोधात गोलसरी संघाच्या माध्यमातून हा मेडन षटक टाकणारा गोलंदाज भावेश पवार. या स्पर्धेमध्ये 5वं मेडन षटक आपल्याला बघायला मिळतंय. आता चर्चा निश्चित चालू असेल ती मात्र एक्झिबिशन मॅचची. या षटकाची तुम्ही हायलाइट्स बघत आहात. ज्या षटकात त्याने 2 विकेट्स काढल्या भावेशने. एकही धावसंख्या इथे न खर्च करता 2 विकेट्स आपण बघत आहोत मैदानावर. तसं मगाशी उल्लेख केला की अजय जडेजा स्टँड जे आपण बघतोय ड्रिंक ट्रॉलीच्या बरोबर डाव्या बाजूला, त्या ठिकाणी ते स्टँड पूर्णपणे आपण खाली ठेवणार आहोत. फक्त महिलांसाठी मात्र याची नोंद घ्यायची आहे प्रेक्षकांनी. प्रेक्षणीय मॅचची मात्र ओढ सळवण्यात लागली आहे. रेस्ट ऑफ ठाणे, रायगड एकत्रित येऊन खेळत आहेत. केतन म्हात्रे कॅप्टन आहे. ओमी केणी, योगेश पेंडकर, रजत मुंडे, अमित नाईक, आकाश तारेकर, प्रथमेश ठाकरे, भावेश पवार, विकी भोईर, विश्वजित ठाकूर, विवेक शेलार, प्रसन्न पाटील, दिनू कांबळे, ऋतिक पाटील असा स्क्वॅड आपण बघतोय. तो ठाणे प्लस रायगड संघाचा. आणि बेस्ट ऑफ रेस्ट ऑफ इंडियामध्ये करण अंबाला स्वतः कॅप्टन आहे. जगत सरकार, संजू कनोजिया, कृष्णा सातपुते, संस्कार ज्ञानी, विजय गडवाली, विजय पावले, राहुल सोलंकी, सुमित ढेकळे, फरदीन काझी आणि श्रेयस कदम हे संघ तुम्हाला त्या संघामध्ये बघायला मिळतील. मैदानाचा स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण बघतोय व्यासपीठावर आउटसाइड हे चेंडू ट्रॅव्हल होईल तो म्हणजे गलीमध्ये. चांगली फिल्डिंग, एकच धाव. किती वेळानंतर बघा ही धाव आली. मागचं षटक पूर्णपणे मेडन टाकलं, निर्धाव टाकलं आणि एक बहुमान मिळवला या स्पर्धेमध्ये, जिथे मात्र बघतो की 2000 रुपयाचं कॅश प्राईज आयोजकांच्या माध्यमातून दिलं जाईल. म्हणजे मेडन ओव्हरसाठी ते भावेश पवार निश्चित दिलं जाईल. विकेट मेडन ओव्हर, 2 विकेट त्याने काढल्या. धावसंख्या 31, लॉस ऑफ टोटल 5 इन द लास्ट ओव्हर. टेंबिवली संघाने मात्र भरपूर दबाव घेतला या मॅचमध्ये. 5 फलंदाज सुद्धा त्यांनी गमावलेले आहेत. कपिल केणे, हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय आणि
लगेचच विकेट किपरने तिसऱ्या पंचांना काहीतरी रेफर केलं. बघूया त्या ठिकाणी एक्झॅक्टली पंच आमचे काय सिग्नल करतायत. आणि मुख्य पंच सादिक राजापूरकरने सिग्नल केलं तो म्हणजेच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे वाईडसाठी. आज प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. त्याचा बघा आपण सातत्याने उल्लेख करत आहोत की प्रेक्षकांसाठी सुद्धा मात्र भरपूर मोठ्या प्रमाणात पारितोषिक आहेत. एक बाईकसुद्धा आहे, भरपूर सारे इतर पारितोषिकसुद्धा आहेत. इव्हन जर तुम्ही रेलिंगच्या पलीकडे जर स्टँडमध्ये झेल स्वीकारतायत तर तब्बल तुम्हाला 1,500चं कॅश प्राईज दिलं जाणार आहे, जीची सुरुवात आपण पहिल्या दिवसापासून 500 रुपयाने केली होती. आणि आता आपण बघतो की सेकंड लास्ट डे आपण बघतो या स्पर्धेचा. आणि त्या ठिकाणी प्रेक्षकांसाठी अत्यंत सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही झेल पकडलात तर तब्बल 1,500 रुपयाचं कॅश प्राईज हे प्रेक्षकांना दिलं जाणार आहे. माजी आमदार सन्माननीय रमेशदादा पाटील तुम्ही व्यासपीठावर बघत आहात, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा पार पाडला. ज्या स्केचचा सुद्धा उल्लेख झाला ते सुद्धा आपण स्केच आपण स्क्रीनवर बघितलं. तिसऱ्या पंचांचा निर्णय बघूया काय येतोय या मोमेंटला. इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू गमावलेला आहे तो गोरसई संघाने. हा चेंडू तुम्ही बघतायत, चेंडू आपण बघतोय तो म्हणजेच बाहेर गेलाय. भरपूर वाईड बॉलचा सिग्नल केलाय. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शनला. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव या चेंडूवर कंप्लीट होते. खूप चांगलं स्केच या स्पर्धेचं, या मैदानाचं. एका कोपऱ्यामध्ये बसून पूर्ण मैदान तो आपल्या हाताने तो कव्हर करतो हे तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते. आमचे स्केच आर्टिस्ट विशाल हडल. तलासरी पालघर ऑन साईडला चाबूक शॉट खेचून मारलाय, फेकलाय थेट महेंद्रसिंग धोनी स्टँड मध्ये. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज षटकार. शॉट इज दॅट. काय फटका होता, तिन्ही अँगलने बघायला मिळाला. डोळ्यांचं पारणं फेडणारा षटकार आदित्य भोगीरच्या बॅटमधून. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन. ऑन दी अप चांगला फटका ऑफर केलाय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर पंच कमिटी स्टँडच्या बरोबर समोर. पुन्हा एकदा माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज षटकार. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक 2 अप्रतिम षटकार. जिथे असं वाटतं होतं की टेंबिवली संघ थोडासा बॅकफुटला असेल की काय, पण आघाडीचा फलंदाज मात्र अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. काय कडक बॅटिंग करतोय. पॉवर प्लेमध्ये आपण बघितलं की धावा जास्त आल्या नव्हत्या. आपण बघितलं की 22 धावा, मोठे फटके जास्त आले नव्हते. पण स्लॉग ओव्हरमध्ये अटॅकिंग बॅटिंग बाय आदित्य भोईर. धावसंख्या 45. हा सुद्धा खोदून काढलाय. व्हॉट अ शॉट. 3 6 इन अ रो. मॅग्निफिसंट बॅटिंग. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज षटकार. तब्बल 2,000चं कॅश प्राईज दिलं जाईल. एकाच मॅचमध्ये आपण बघतो की 2 अपोनंट संघाला मात्र पारितोषिक असणार आहे. 3 षटकार मारले 2,000 रुपये. मिडन षटक टाकलं 2,000 रुपये. आणि धावसंख्या 50च्या पलीकडे एक फायटिंग टोटल उभा राहिला आहे. धावसंख्या 51 धावा धावफलकावर. वॉट अ नॉक अँड वॉट अ बॅटिंग बाय आदित्य. ऑनसाईडला पुलचा फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करून फेकल. 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. आदित्य स्ट्राईक एंडला येतोय वेगाने. 2 धावा तो कंप्लीट करेल की काय. तिसऱ्या पंचांना रेफर केलाय रनआउटचा हा डिसिजन. तोपर्यंत 3 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. 4थ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे. आणि इथे सुद्धा बघूया आपण. इथे मात्र पंचांनी आउट दिला, पण त्या अगोदर दुसरी धाव इथे कंप्लीट झाली की नाही हे पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलेलं आहे. जर फलंदाज इथे बाद नसेल तर या 4 धावा नाही तर 3 धावा इथे कन्सिडर केल्या जातील. पण बघायचं आहे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जो सोपवला आहे. एका बाजूला आपण बघतोय जर मैदानावर आदित्य अटॅकिंग बॅटिंग करतोय, धुमाकूळ करतोय, चांगली फलंदाजी केली स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. एक आपण आदित्य म्हणजे सूर्य आपण बघतोय जो ऑलरेडी मावळण्यास गेलेला आहे. आपण बघतो की आपल्या डाव्या बाजूला तो सूर्य हळूहळू मावळतोय. पण इथे मात्र हा आदित्य या संघाचा जो सूर्य आहे तो तळपत असताना काय बॅटिंग केली. एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न त्याने मात्र केला. चांगली फलंदाजी केली. आता मात्र या डिसिजनवर धावा डिपेंड आहेत. जर दुसऱ्या धावेला बाद झाला असेल तर एकच धाव कन्सिडर केली जाईल. तर तिथे तो फलंदाज बाद नसेल तर 3 धावा इथे ॲड केल्या जातील धावफलकावर. आणि बघायचं आहे तिसरे पंच यावर काय सिग्नल करतायत. स्क्रीनवर तुम्हाला चित्रनिश्चितच बघायला मिळेल. 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघत आहात. सामना जो बघताय तुम्ही तो म्हणजे टेंबिवली विरुद्ध गोरसई ब या 2 संघांमध्ये, जिथे मात्र नाणेफेक जिंकली गोरसई ब संघाने. निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आणि उपांत्य फेरीची ही लढत तुम्ही पाहतात. ऑलरेडी या पूलमध्ये म्हणजेच कल्याण, रायगड, बदलापूर, भिवंडी या पूलमध्ये बामण डोंगरी संघाने मात्र आपली
फेरी निश्चित केली ती म्हणजे अंतिम फेरीमध्ये. पण तत्पूर्वी आपण बघतो ही उपांत्य फेरी जी आपण बघतो की दोन संघांमध्ये जिथे मात्र सामना सुरू झाला आहे, एक इनिंग समाप्त झालेली आहे. आमच्या बरोबर डाव्या बाजूला जो समोर या ठिकाणी आपण बघतोय की आमच्या मुख्य व्यासपीठासमोर आमचे जे कमिटी मेंबर ज्यांना आपण ऑलरेडी टी शर्ट दिलेले आहेत, जो एक ड्रेस कोड आहे त्या ड्रेस कोडमधलेच फक्त आमचे कमिटी मेंबर उभे राहतील, बाकी तिथे कोणी थांबू नका. एक नम्र विनंती करत आहोत. आजच्या दिवस प्लीज आम्हाला ॲडजस्ट करा. आजचा दिवस इम्पॉर्टंट आहे. आमच्या उजव्या बाजूला तुम्हाला भरपूर जागा आहे. ज्या ठिकाणी कमिटी मेंबर्सला आम्ही पर्टिक्युलर एक टी शर्ट दिलेला आहे, जो ड्रेस कोड आहे तो ड्रेस कोड घालूनच फक्त कमिटी मेंबर्स उभे राहतील, बाकी तिथे कोणी थांबू नका. विनंती आहे की स्टेजच्या समोर गर्दी अजिबात करू नका. सो रनआउट आहे फलंदाज. आपण बघतोय की फक्त एकच धाव इथे ॲड केली जाईल धावफलकावर. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय. ही एक धाव इथे ॲड करूया. मला सांगते अशोक पाटील एकूण धावसंख्या 52 आणि गोरसई बी संघासमोर लक्ष असेल ते 53 धावेंचं. या दोन्ही संघांसाठी सूचना आहेत. लक्षात ठेवा कमिटी मेंबर्स जे व्यासपीठाच्या समोर जी जागा आहे, जे पण ते मॅट टाकले ग्रीन कलरचं, त्या ठिकाणी फक्त जे पर्टिक्युलर टी शर्ट आहे आणि त्याचबरोबर ID. प्लेअर डगआउट समोर सुद्धा मात्र कोणीही थांबू नका. एक नम्र विनंती सूचना आमच्या सर्व कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून. आजचा दिवस प्लीज आम्हाला थोडंसं ॲडजस्ट करा. व्यासपीठासमोर खेळाडू कक्षाच्या समोर ज्या आमच्या कमिटी मेंबर्स आम्ही टी शर्ट दिलेले आहेत, पर्टिक्युलर त्या ड्रेस कोड आहे तो पर्टिक्युलर त्या कलरमध्ये टी शर्ट बघत आहोत, आणि ID ज्यांच्याकडे असेल तेच फक्त तिथे थांबतील, बाकी तिथे प्लीज कोणी थांबू नका. सेमीफायनलची लढत चालू आहे. अर्थातच टेंबिवली आणि त्यांच्या विरोधात गोरसई ब. आदित्य भोईर पहिल्यांदा संयम त्याने दाखवला आणि त्यानंतर शेवटच्या षटकात आक्रमण केलं. नुकताच या आजच्या दिवसामध्ये एक महत्त्वाची लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बेस्ट ऑफ ठाणे रायगड विरोधात रेस्ट ऑफ इंडिया. बेस्ट ऑफ ठाणे रायगडचा कॅप्टन आपल्या समवेत आहे केतन म्हात्रे, आणि या रेस्ट ऑफ इंडिया वर्सेस बेस्ट ऑफ ठाणे रायगड यामधील विजयी संघाला घेसर गावचे उद्योजक सन्माननीय बाळकृष्ण भोईर साहेब यांच्या वतीनं त्या मॅचमधील विजेत्या संघाला तब्बल 50,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. पारितोषिकांना सुरुवात झाली. रेस्ट ऑफ इंडिया वर्सेस बेस्ट ऑफ ठाणे रायगड यामधील विजयी संघाला घेसरचे उद्योजक सन्माननीय बाळकृष्ण भोईर साहेब यांच्या वतीने तब्बल 50,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. अशी अनेक पारितोषिकं प्रेक्षकांसाठी देखील आहेत, खेळाडूंसाठी देखील आहेत. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गोरसई ब संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल होईल. त्यांना पाठलाग करायचे टेंबिवलीच्या विरोधात. 53 धावसंख्येचा या धावांचा पाठलाग कसा असेल या आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये कुणालजी दाते सर आणि त्याचबरोबरीने चंद्रकांतजी शेट्टे सर. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय ज्या दुर्गामाता क्रिकेट संघ काटई आयोजित असणारी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 पर्व 21वे आणि 21व्या पर्वाचा महत्त्वाचा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भिवंडीचे दोन संघ टेंबिवली आणि जोडीला जसं विरुद्ध जर पाहिलं तर गोरसई ब यांच्यातील सामना पाहायला मिळतो. आणि आजच्या दिवसाचं प्रमुख आकर्षण असणार आहे थोड्याच वेळात रायगड ठाणे यांच्या विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया शेष भारत हा सामना या ठिकाणी होणार आहे. आणि त्या सामन्यासाठी जर पाहिलं तर प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, हिंदू जननायक, मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांचं देखील आज या क्रीडानगरीमध्ये आगमन होणार आहे. परंतु कुणाल सर हाही सामना तेवढा जबरदस्त होताना पाहायला मिळेल, कारण 53 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. 5 षटकांचा सामना. गोरसई आणि टेंबिवली गेल्या 2 वर्षात ज्या मॅचेस झालेल्या आहेत त्या दर्जेदार झाल्या आहेत आणि चुरस आपल्याला पाहायला मिळाली आहे. आजही ती चुरस आपल्याला पाहायला मिळेल. हो नक्कीच ती चुरस आता आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यातल्या त्यात मी आता नक्कीच विनंती करणार आहे, अजय जडेजा स्टँडमध्ये महिला भगिनींसाठी तो स्टँड राखीव ठेवण्यात आलेला आहे. तिथे कुठल्याही पुरुष प्रेक्षकांनी बसू नये. आपल्यासाठी इतर स्टँड आहेत. पहिलाच बॉल चांगला फिरवलाय डीपमध्ये, फिल्डर धावतोय, स्क्वेअर लेग पर्यंत धावावं लागेल. त्याच अगोदर बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय पहिल्याच बॉलवर खणखणीत मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार.
पहिल्याच बॉलवर चौकार खेळत असताना गोरसईकरांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. सूरज केणे यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार आलाय आणि या चौकाराचे प्रायोजक होते मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस. आमच्या मुख्य व्यासपीठावर ज्या महिला भगिनी बसलेल्या आहेत, पदाधिकारी बसलेले आहेत, सगळ्यांना विनंती, आपण अजय जडेजा स्टँडमध्ये जाऊन बसायचं आहे. तिथे आपली बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुख्य स्टेज आपल्याला खाली करायचं आहे. सगळ्या माता भगिनींना नम्र विनंती आहे, नम्र निवेदन आहे. आणखीन एक मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. हा देखील बॉल क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज सिक्सर आलाय. आणि पत्रकार बांधवांना विनंती आहे, जे पत्रकार आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत, आपल्याला खाली बसण्याची व्यवस्था, सगळ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथे चेअर्स टाकण्यात आलेले आहेत. सगळे पत्रकार बांधव, आपल्याला नम्र निवेदन आहे, आपण सगळ्यांनी कृपया तिथे स्थानापन्न व्हा. आमच्या मुख्य व्यासपीठावर ज्या महिला उपस्थित आहेत, सगळ्यांसाठी बसण्याची व्यवस्था अजय जडेजा स्टँडमध्ये करण्यात आलेली आहे. आणि प्रेक्षकांनी जर झेल टिपला असेल तर आज 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण यायचंय आमच्या मुख्य व्यासपीठावर. बॉल हवेत आहे, विकेट कीपर खाली आणि हा झेल टिपला जाईल. विकेट आली आहे. धन्यवाद. महाराष्ट्राची मानाची स्पर्धा, दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक तुम्ही पाहताय. पर्व 21वा. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. महिला पदाधिकाऱ्यांबरोबर आपले जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत, आपण देखील जाऊन अजय जडेजा स्टँडमध्ये विराजमान व्हायचंय. थोड्याच वेळामध्येच इथे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं इथे आगमन होणार आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्या समोर रंगेल, जिथे दोन जिल्हे एकमेकांच्या समोर रंगतील, खेळतील, भिडतील. दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ इंडिया, भारतातले टेनिस बॉल क्रिकेट जगतातले दिग्गज इन ऍक्शन असतील. आणि सध्या गोरसई संघ मैदानामध्ये खेळतोय. आप्पा एंटरप्राइजेस गोरसई या नावाने तो संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. मौसम शेठ यांचा संघ आहे, भरोडीचे लँडलॉर्ड. आणि सध्या आपण पाहतोय टेंबिवलीच्या विरुद्ध त्यांची मॅच आहे, जिथे धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 10 धावा. चंदूजी, पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण आणि त्याच्यानंतर विकेट. हो, खूप चांगलं आक्रमण पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आले खरे, पुन्हा एकदा मोठा फटका मारायला गेले आणि त्या प्रयत्नात विकेट देखील येताना पाहायला मिळाले. आणि विकेट जर आल्या तर दबाव क्रिएट टेंबिवलीकर देखील करू शकतात, कारण जसजशा विकेट जातील तसतसा दबाव त्यांचा वाढू शकतो. आणि त्यामुळे एका बाजूला धावा करण्याचा प्रयत्न गोरसईकर करतील, परंतु विकेट घेण्याचा, धावा रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळेल आपल्याला टेंबिवली सुद्धा. भिवंडीतील 2 मातब्बर संघ आहेत आज एकमेकांच्या विरोधात. आणखीन एक मोठा फटका डीप मध्ये, फिल्डर आलाय, कॅच होईल आणि हा एक चांगला झेल इथे टिपलाय. फलंदाज बाद, विकेट येते. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर माय क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट आली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आल्याच केला गेला खरा, परंतु विकेट येताना पाहायला मिळाले. मेघनाथ माघारी परत आहेत. पहा, सुरुवात पहिल्या 2 बॉलवर 2 धमाके करताना पाहायला मिळाले गोरसईकर आणि त्यानंतरचे 2 धमाके आहेत टेंबिवलीकरांचे. म्हणजे ही मॅच चांगली होईल, कारण दोन्ही संघ या अगोदर एकमेकांच्या विरोधात आलेत ना. मॅच पाहायला मजाच आली आहे. नक्कीच कमबॅक होतंय. सुरुवात झाली धडाक्यात. प्रेक्षकांनी जो झेल टिपला, 1500 रुपयाचं पारितोषिक आयोजकांच्या वतीने, ते पारितोषिक त्याला देण्यात येईल. अभिनंदन. तो 2 विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळालेले आहेत आणि आम्ही सुद्धा ही काही मॅच सहजासहजी सोडणार नाहीये, हेच या ठिकाणी टेंबिवलीकर सांगतात. आणि मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये ज्या खेळाडूची चर्चा आहे सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, पवन केने मैदानात दाखल झालेले आहेत. प्रेक्षकांसाठी आज जर झेल टिपला तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर, तर 1500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येणार आहे. आयोजकांच्याकडून हे पारितोषिक आहे. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटईच्या वतीने ऑनसाइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय. 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. A1 पवनचं खातं उघडले. संदेशच्या बरोबरीने धावा झाल्या स्कोर बोर्डवर 12. 2 फलंदाज बाद. पहिल्या षटकात बरंच काही पाहायला मिळत आहे, ज्या वेळेला प्रतिस्पर्धी संघाचे प्रमुख फलंदाज आहेत जरूर, परंतु प्रमुख गोलंदाज देखील टेंबिवलीचे पाहायला मिळत आहेत. आणि त्यांनी इरादा केलाय, आम्ही सुद्धा हा सामना सहजासहजी सोडणार नाहीये, कारण
जो जिंकणार आहे फायनल मध्ये जाणार आहे या गटातून त्याच्यासाठीची झुंज पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातला 12 धावा स्कोर बोर्डवर. लक्ष आहे या मॅच मध्ये 53. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. पहिलं षटक आता समाप्तीच्या दिशेने. पहिलं षटक संपलंय आणि गोरसई या संघाची धावसंख्या अप्पा एंटरप्राइजेस मोसमशेठ पाटील यांचा संघ आहे, भरोडीचे लँडलॉर्ड, आणि त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13. 2 फलंदाज बाद. मी अजय घरत, मनोज घरत साहेब यांना मी विनंती करेन, मनोज घरत साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करावा प्रेक्षकाला. अक्षय चव्हाण साताऱ्यावरून हा प्रेक्षकाला ही स्पर्धा पाहण्यासाठी त्याने नुकताच झेल टिपला. 1500 रुपयाचं पारितोषिक त्याला इथे दिलं जाणार आहे. आज आयोजकांच्या वतीने 1500 रुपयाचं पारितोषिक आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेण्यासाठी. मनोज घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक इथे वितरित करतोय. अभिनंदन. सौ कस्तुरी देसाई मनसे शहराध्यक्षा माजी नगरसेविका यांचे इथे आगमन झाले. आपले स्वागत आहे ताई, सहर्ष स्वागत. जय महाराष्ट्र. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिलं षटक संपलंय. चंदूजांनी पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा फलकावर लागल्यात. 2 फलंदाज बाद आहेत. बऱ्यापैकी दोन्ही संघांसाठी जमेची बाब पाहायला मिळते. 13 धावा झाल्यात, याकरता बॅटिंग टीम खुश असेल आणि 2 विकेट आम्ही सुद्धा घेतल्यात, याकरता बॉलिंग टीम देखील म्हणत असेल आम्ही सुद्धा मॅचमध्ये आहोतच. परंतु येणाऱ्या 4 ओव्हर आणि 4 ओव्हरमध्ये करायच्या त्या 40 धावा. प्रति षटका गणित 10ची सरासरी अजूनही गाठायची आहे आणि जेवढं सोपं आहे तेवढं अवघड आव्हान अजूनही आहे. त्यामुळे पाहावं लागेल, जो चांगली कामगिरी करणार आहे तो या मॅचमध्ये जिंकणार आहे आणि फायनल गाठणार आहे. प्रेक्षकांना आज एक बाईक जिंकण्याची संधी आहे. पाहूया आज तो भाग्यवान प्रेक्षक कोण ठरतो या स्पर्धेमध्ये, ज्याला बाईक देखील दिली जाणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. सर्व कार्यकर्ते आपल्यापर्यंत पोहोचले होते. ते कुपन्स तुम्हाला वितरित करण्यात आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तो ड्रॉ केला जाणार आहे. जसा सामना सुरू होईल, रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध ठाणे रायगड या 2 टीमच्या दरम्यान त्याची तयारी आता संपूर्णत्वाच्या दिशेने सुरू आहे. संपूर्ण तयारी त्याची झालेली आहे आणि थोड्याच वेळात हा सामना तुमच्या समोर येईल. बिग फाईट, मोठी लढत. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 13. संपूर्ण तयारी निशी जय दुर्गा माता क्रिकेट मंडळ काटेचे सर्व कार्यकर्ते, प्रत्येकाला ड्रेस कोड देण्यात आलाय. आय कार्ड आज कंपल्सरी असेल प्रत्येकासाठी, लक्षात घ्या. संपूर्ण जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे इथून पुढील 3 तासाची. खोलवा टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह खूप चांगला केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 1 धाव कंप्लीट होते. एक्स्ट्रा कव्हर मधून खराब फिल्डिंग, बॉल निसटलाय. 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा घेऊन जातील दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हो, रनिंग बिटवीन द विकेट तर चांगलीच पाहायला मिळाली, परंतु बॉलवर अतिशय वेगात आले आणि दुसऱ्या रनसाठी कुठेतरी रनआउट करण्याचा प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी होता. अतिशय वेगात आल्यामुळे बॉल काही हातात आला नाही आणि पाठी गेला. ज्या ठिकाणी 2 व्हायला पाहिजे होत्या त्या ठिकाणी 3 धावा. या दोघांनी देखील चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवली आहे. चांगला सामना रंगेल. या सर्वच आमच्या महिला पदाधिकारी माता भगिनी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. बसण्याची व्यवस्था आज अजय जडेजा स्टँड मध्ये करण्यात आलेली आहे सगळ्याच पदाधिकाऱ्यांसाठी. या मुख्य व्यासपीठावर थोड्याच वेळामध्ये आदरणीय पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं आगमन होणार आहे. मराठी हृदय सम्राट, हिंदू जननायक, एक वेगळी ओळख त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण भारत देशाला चा उल्लेख करायला पाहिजे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा याच्यासाठी केलेले प्रयत्न कोणीच विसरणार नाहीत. बॅटची कडा घेतली, बॉल थोडासा हवेत होता, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, प्रयत्न चांगला झालाय. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. ही सिंगल, टीमची धावसंख्या पुढे जाते. सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 17. मोनिशांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी धावसंख्या रोखायची आहे, विकेट काढायची आहे, डॉट बॉल टाकायचे हा प्रयत्न त्यांचा आहे, परंतु यावेळेला बॅटच्या टोकाला बॉल लागला आणि तिकडे 1 धाव घेण्यात यशस्वी राहिले आणि आता सगळ्यांचं लक्ष पवन केने यांच्यावर देखील असेल. मॅच रंगते, सामना चांगला रंगेल असं दिसतंय. हा जास्त बाहेर निघालाय बॉल, पंचांचा इशारा वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. या चुका थोड्याशा टाळाव्या लागतील टेंबिवली टीमला या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. पवन ती चर्चा करतोय हा नो बॉल आहे का हे विचारलं जाते, परंतु नाही, पंचांनी सांगितलं की हा वाईड बॉल आहे, एक्स्ट्रा रन मिळेल. अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने हा सामना आहे, या सामन्याचं एक वेगळंच महत्व पाहायला मिळतं. दबाव तर दोन्ही बाजूला असणार आहे. लॉफ्ट केलाय बॉल, ओ हो काय बॉलला भिरकावून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉट ऑफ द इव्हनिंग, भरपूर मोठा फटका, उत्तुंग, माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाइज सिक्सर. ज्या खेळाडूला पाहण्यास
साठी सध्या गर्दी होते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पवन आहेत. थोड्याच वेळात अपडेटेड लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. ठाणे रायगड या टीमची कोणते कोणते खेळाडू खेळणार आहेत, उपलब्ध खेळाडू कोणते आहेत त्याची माहिती देऊ. यावेळेला पिकअप शॉट उचललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक धमाका, हा बॉल देखील चाललाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक वेळा माय हेवन सिक्सर, परंतु इथे फिल्डिंग साईड सांगते की बाउंड्री चेक करा. सिक्सर आहे की 4 आहेत ते पाहिलं जाईल. चांगली कामगिरी. पवन इन ऍक्शन मध्ये आलेत. या खेळाडूला देखील पाहण्यासाठी गर्दी होते आणि त्यांना पाहण्यासाठी मैदानं देखील भरतात अलीकडच्या कालावधीमध्ये. आणि इकडे सुद्धा धुवाधार पारी पवन केने यांची. डिसिजन पेंडिंग आहे. चौकार आहे की षटकार आहे हे तपासलं जाईल. थोड्याच वेळात तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल 70-70 स्पोर्ट्सच्या टीमच्या माध्यमातून. धावा किती मिळतील, टप्पा पडून गेलाय की डायरेक्ट गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, त्याच्याविषयी ती चर्चा. पिकअप शॉट चांगला होता पवन केनेचा. त्याच्या बॅटमधून याच्या अगोदर एक षटकार आला होता आणि भन्नाट फॉर्म मध्ये या हंगामामध्ये A1 पवन. नाव पवन आहे. वाऱ्यासारखी फलंदाजी तो सातत्याने करतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून या महत्वपूर्ण मॅच मध्ये 2 विकेट गमावल्यानंतर जास्त प्रेशर येऊ दिलेलं नाहीये टीमवर, स्वतःवर. मॅच मध्ये चांगला खेळ दाखवलाय. पाहूया शेवटी ती बाउंड्री चेक केली जाते, किती धावा मिळतील याच्याविषयी तो डिसिजन पेंडिंग आहे. अगदी चर्चा असेल आणि तशी चर्चा या स्पर्धेची देखील असते. मागील 21 पर्व या स्पर्धेची चर्चा झाली. आयोजनातील भव्य दिव्यता आपल्याला पाहायला मिळाली आणि कित्येक खेळाडूंनी आपल्या आयुष्यातील कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण या स्पर्धेमध्ये व्यतीत केले आणि या स्पर्धेने मिळालेले यश कारकिर्दीच्या एका वेगळ्या उंचीवर खेळाडूंना देखील घेऊन गेलेलं आहे. अलीकडे जर पाहिलं तर काही फॉर्मॅट देखील वाढलेले आहेत. डे नाईट दिवस रात्र पद्धतीने स्पर्धा सुरू झाली. खुल्या गटामध्ये पारितोषिक वाढलं. त्याचबरोबर जर पाहिलं तर खेळाडूंसाठी लीग मॅचेस आल्या आणि ग्रामीण क्रिकेट जर पाहिलं तर नाममात्र ₹1 एंट्री फी घेऊन हाही एक रेकॉर्ड असणार आहे. आणि एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन आणि पारितोषिक कुणालजी या स्पर्धेची बातच न्यारी आहे. राजन मराठे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. माजी नगरसेवक आहेत. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. जय महाराष्ट्र साहेब. आणि आता डिसिजन आलाय तो आहे माय हेवन सिक्सर. 6 धावा मिळताना दिसतील. षटकार आता आपल्या स्क्रीनवर दाखवण्यात आलाय. चांगला पिकअप शॉट इथे पाहायला मिळाला आणि त्याचमुळे बाउंड्री चेक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि तो शेवटी क्लिअर झालाय असं दिसतंय. ती बाउंड्री लाईनच्या थोडासा बॉल पुढे पडलाय. योग्य निर्णय. 6 धावा. आता फुल टॉस आहे. पंच सांगतायत हा वाईट बॉल घोषित केला जाईल. एक्स्ट्रा रन मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या पुढे जाते. वाईट च्या स्वरूपात धावा झालेल्या आहेत आता 31. दबाव आहे. त्याचं कारण आहे पवन मैदानाच्या आतमध्ये 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आले, त्यामुळे थोडासा दबाव आहे. परंतु हा दबाव हटवावा लागणार आहे. हा क्षण सारखा सारखा येणार नाहीये. यावेळेला परत एक वेळा उडता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रायोजक होते माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज. पवन केने यांच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दर्जेदार फटका. सीमारेषा पार षटकार. सलग 3 बॉलवर 3 षटकार मारलेले आहेत पवन केनेने आणि त्याच्यासाठी ₹2000 पारितोषिक आयोजकांकडून म्हणजे जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटईच्या वतीने दिले जाणार आहे पवन केनेला. चांगली बॅटिंग पवन केनेची. चौथा येईल असं दिसतंय आणि हो, हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना समाप्तीच्या मार्गावरच नेऊन ठेवला. या चौथ्या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 43. आणि याही षटकाराचे प्रायोजक होते माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज. ज्यांच्या बॅटमधून आलाय आणखीन एक षटकार. का सेल्फी घ्यायला गर्दी होते पवन केनेची ते ह्या ठिकाणी दाखवत आहेत.
A1 पवनची दर्जेदार बॅटिंग 6-6-6-6. तर पुढच्या मॅच मध्ये ठाणे रायगड या टीमचा स्क्वॉड आपल्यापर्यंत आलेला आहे आणि जसं की मगाशी सांगितलं मी अपडेटेड लिस्ट आपल्या समोर घेऊन येणार आहोत. तो संघ असा आहे: केतन म्हात्रे कॅप्टन असणार आहे, ओमी केने हा लेफ्ट हँडेड बॅटर या टीम मध्ये, योगेश पेनकर फायटर जेट, अमित नाईक एकटघरचा खेळाडू, रजत मुंडे चांबार्लीचा खेळाडू, पवन केने गोरसईचा खेळाडू, विश्वजित ठाकूर मोठ्या इन ऍक्शन असेल, दिगोड्याचा खेळाडू भावेश पवार हा खेळाडू गोरसईचा, मयूर वाघमारे देवतगावचा खेळाडू, विवेक शेलार खालिंगचा खेळाडू, प्रसन्न पाटील दुंद्र्याचा खेळाडू आणि ऋतिक पाटील हा वडवली गावचा खेळाडू इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल ठाणे रायगड या स्क्वॉड मध्ये. अभिनंदन. नेक्स्ट मॅच मध्ये हे 12 खेळाडू इन ऍक्शन असतील ठाणे रायगड या टीमच्या दरम्यान. चर्चा त्याही मॅचची होताना पाहिलं मिळेल कुणाल सर, कारण आता सगळ्यांचे लक्ष त्या मॅचवर लागलेलं आहे. त्या मॅचवर लक्ष लागलंय आणि राज साहेबांच्या आगमनावर देखील सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय, फटका समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु बऱ्याच दूरवरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले खरे, तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी मिळेल. अंतिम फेरीत जायचंय तर हा सामना जिंकायचा आहे आणि त्यामुळे भिवंडीच्या 2 मातब्बर संघांमधील गोरसई बी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला टेंबिवली असा सामना रंगतोय. 53 धावांचा पाठलाग करायचा होता खरा, परंतु धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 45 धावा. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला खरा, धावबाची संधी होती, 1 धाव तर त्या ठिकाणी मिळणार आहे आणि पुन्हा एकदा आणखीन एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना पाहिलं मिळेल आणि धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळेल ती 2 धावांनी विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. एका बाजूला जर पाहिलं तर संदेश यांना आपण पाहतोय, संदेश केने आहेत, दुसऱ्या बाजूला पवन केने आहेत. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण देखील होऊ लागलंय. अगदी तिसऱ्याच ओव्हरमध्ये महाराष्ट्र टेनिस ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील आघाडीच्या संघांमध्ये गोरसईचा दरारा का आहे इकडे दाखवतायत. ओहो हो, इकडे एक एक्सप्रेस बॉल, उसळी देखील होती, पाठवले यष्टीरक्षकांच्या दिशेने. प्रतीक या संघाचे प्रमुख खेळाडू सुद्धा आहेत आणि जरी हा विजय जवळ दिसत असाल, आम्ही सहजासहजी तो गोरसईला मिळू देणार नाही हाच इरादा या ठिकाणी केलाय टेंबिवलीने सुद्धा. बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहिला मिळाले, चांगला फटका खेळलाय, फिल्डर येणार तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि जोपर्यंत थ्रो येईल 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या गेलेल्या आहेत. पंचांचा इशारा येतोय, चुकीच्या पद्धतीने धावल्या कारणाने 1 रन शॉर्ट असणार आहे. एकच धाव फलकात या ठिकाणी जोडली जाणार आहे. यानंतर अगदी प्रेक्षकांना दिली जाणारी मोटरसायकल, विविध पारितोषिक लकी ड्रॉच्या माध्यमातून ठाणे आणि रायगड एकत्रितपणे आणि अख्खा भारताचं क्रिकेट एका बाजूला, हाही महत्वाचा सामना इकडे पाहायला मिळणार आहे आणि राजसाहेबांचं आगमन. यावेळेला अपरकट पॉईंटच्या दिशेने डोक्यावरून फटका खेळला पॉईंटच्या फिल्डरच्या, परंतु तिकडे पहिल्या प्रयत्नात बॉल हातातून निसटला आणि तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होताना पाहायला मिळत आहे आणि धावसंख्या झाली आहे गोरसई संघाची 50 धावा गोरसई संघाच्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. केवळ 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे, या गटातून अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी, कारण बामणडोंगरी ऑलरेडी फायनलला पोहोचलेली आहे आणि यामध्ये जो जिंकेल बामणडोंगरी बरोबर फायनल खेळेल. यावेळेला वेगवान फटका खेळलाय, मिड विकेटला मारलाय आणि जातोय हा चेंडू सीमारेषा पार, मुक्ता चौकार. या मॅचला जिंकत असताना या ठिकाणी गोरसई बाजी मारली आहे. एकतर्फी सामना दुसऱ्या डावात झाला आणि एक भव्य विजय या ठिकाणी साकार होताना पाहायला मिळतोय तो गोरसईबा संघाचा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गोलंदाजी करत असताना 2 विकेट आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना 7 बॉलमध्ये 30, ज्यामध्ये लगातारचे 4 षटकार देखील होते. पवन केने आणि आयोजकांच्या वतीने जे दुर्गामाता क्रिकेट संघ काटाईच्या वतीने लगातार 3 षटकारासाठीचे 2000 रुपयाचा पुरस्कार देखील आहे.